संत गजानन महाराज पालखी सोहळा सेगावहून पंढरपूरला पोहोचला। लाखो वारकरी बांधवांनी पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घेतलं। तर त्या ठिकाणी जाताना जो प्रवास असतो संत गजानन महाराजांचा सेगाव ते पंढरपूर, आपण ते वेळापत्रक पाहिलं की पालखी सोहळा कुठे कुठे थांबतो पंढरपूरपर्यंत। परंतु आजच्या व्हिडिओमधून आपण पाहणार आहोत संत गजानन महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा परतीचा प्रवास। हा परतीचा प्रवासाला पालखी कुठं कुठं थांबते ते आपण पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की पहा। कथाकथन चॅनलमध्ये मनापासून सहर्ष स्वागत आहे। आपण पंढरपूरला नाही जाऊ शकलो तरी येणारा जो प्रवास आहे महाराजांचा, संत गजानन महाराजांचा, त्या ठिकाणी आपण जर दर्शन घेतलं तरी सुद्धा पंढरीच्या पांडुरंगाचं दर्शन घडतं। पंढरपूर ते सेगाव परतीचा प्रवास हा चालू झाला 10/7/2025 ला। पालखी त्या ठिकाणी निघाली आणि पालखीचा जो पहिला मुक्काम आहे तो कुरकुम या ठिकाणी असतो। याच्यानंतर 11/7 पालखी सोहळा कुरकुमहून निघतो आणि पुढचा जो मुक्काम आहे तो कुरुंडवाडी या ठिकाणी असतो। याच्यानंतर 12/7/2025 कुरुंडवाडीहून पालखी निघते आणि पुढचा जो मुक्काम आहे तो उपळाई ठेशन या ठिकाणी असतो। याच्यानंतर 13/7/2025 उपळाई ठेशनवरून पालखी सोहळा निघतो आणि मुक्काम भगवान बारशी या ठिकाणी असतो। याच्यानंतर 14/7/2025 भगवान बारशीवरून पालखी सोहळा निघतो आणि पुढचा मुक्काम भूम या ठिकाणी असतो। याच्यानंतर 15/7/2025 पालखीचा जो मुक्काम आहे तो चौसाळा या ठिकाणी असतो। नंतर 16/7/2025 पालखी सोहळा चौसाळा येथून निघतो आणि पुढचा जो मुक्काम आहे तो पाली या ठिकाणी असतो। नंतर दुसऱ्या दिवशी 17/7/2025 पालखी निघते इथून आणि पुढचा जो मुक्काम आहे तो बीड या ठिकाणी असतो। नंतर 18/7 बीडवरून पालखी सोहळा निघतो आणि पुढचा जो मुक्काम आहे तो गेवराई या ठिकाणी असतो। नंतर 19/7/2025 गेवराईवरून पालखी सोहळा निघतो, पुढचा जो मुक्काम आहे तो शहापूर या ठिकाणी असतो। नंतर 20/7/2025 सकाळी शहापूरवरून पालखी सोहळा निघतो, पुढचा जो मुक्काम आहे तो लालवाडी या ठिकाणी असतो। नंतर 21ला लालवाडीवरून पालखी सोहळा निघतो, पुढचा जो मुक्काम आहे 21 आणि 22 दोन्ही दिवस हा पालखी सोहळा जालना या ठिकाणी मुक्कामी असतो। नंतर 23/7 जालना येथून पालखी निघते आणि पुढचा जो मुक्काम आहे तो सिंदखेड राजा या ठिकाणी असतो। नंतर 24 तारीख 24/7 सिंदखेड राजावरून पालखी सोहळा निघतो आणि पुढचा मुक्काम बीबी या ठिकाणी असतो। नंतर 24/7/2025 बीबीवरून पालखी निघते आणि मुक्काम जो असतो तो लोणार या ठिकाणी असतो। नंतर 26/7 पुढचा जो मुक्काम आहे मेकर या ठिकाणी असतो। नंतर 27ला मेकरवरून पालखी निघते आणि तो जो मुक्काम आहे तो जातेफळ या ठिकाणी असतो। नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 28 तारीखला जातेफळ या ठिकाणी पालखी सोहळा निघतो आणि शिरला मेमाणे या ठिकाणी हा पालखी सोहळा थांबतो। नंतर 29 तारीख 29/7/2025 शिरला मेमाण्यावरून पालखी सोहळा निघणार आणि जो मुक्काम आहे तो आवार या ठिकाणी असतो। आणि नंतर 30 तारीख पालखी सोहळा खामगाव या ठिकाणी मुक्काम असतो। नंतर 31 तारखेला शेवटचा जो मुक्काम आहे खामगाववरून निघाल्यानंतर सेगाव या ठिकाणी संत गजानन महाराज आपल्या मूळ जागी पोचतात आणि त्या ठिकाणी समाधीस्थ होतात। आजही आपण पाहतो सेगाववरून ज्यावेळेला पालखी सोहळा निघतो पंढरपूरच्या दिशेने आषाढी वारीला, लाखो वारकरी बांधव पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होऊन निष्ठावंत वारकरी परत माघारी प्रवासाला निघतात पंढरपूर ते सेगाव। तर मित्रांनो, संतांच्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि पंढरीच्या पांडुरंगाच्या पायाशी नतमस्तक होतो। जन्म मरणाच्या फेऱ्यातून आपल्याला मुक्तता होते, अनेक संकटे आपली निघून जातात आणि वर्षभर आपल्याला जीवन जगण्यासाठी एक ऊर्जा आपल्याला त्या ठिकाणी मिळते। येताना जो प्रवास आहे, ज्या ज्या गावामध्ये महाराज थांबतात संत गजानन महाराज, त्या ठिकाणी आपण नक्की नतमस्तक व्हा जाऊन, कारण प्रत्यक्षात संत गजानन महाराज पंढरीच्या पांडुरंगाची भेट झालेली असते। त्या ठिकाणी आपला हात जर लागला महाराजांच्या पादुकांना
तर आपण जन्ममरणाच्या फेऱ्यातून मुक्त होताल. व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा आणि चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. जय हरी विठ्ठल अशी कमेंट जरूर द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.